अहो वारी केली की नवा जन्म होतो माणसाचा प्रत्येक वर्षी. हां रामकृष्ण हरी मंडळी आपल्यासोबत एक वारकरी आहेत, त्यांना आपण संवाद साधूया. रामकृष्ण हरी, काय सांगाल, कधीपासून वारी करता, कुठं आलाय? आता आम्ही बुलढाणा जिल्हा सिंदखेड तालुका. आता हे 22 वर्ष होऊन गेले. कसा अनुभव कसा वारीचा 22 वर्षामध्ये? 22 वर्ष म्हणजे हे सुख सोहळ्याचा आनंद वाटतो. तुमचं वय किती आता? वय 65. 65. हां एखादी आठवण सांगा वारीतली, एखादी आठवण सांगा वारीतली, अविस्मरणीय क्षण. अहो आठवण म्हणजे पंढरपूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. या पंढरपुरात सर्व जाती धर्माचे लोक या सोहळ्यात सामील होते आणि भजन पूजन कीर्तन जेवण खावण सर्व पांडुरंग देतो. हां काय त्रास होत नाही? तर हातपाय दुखते, कंबर दुखते, पण समाधान वाटते. समाधान वाटतं. हां अरे आता तुम्हाला जर उद्या पांडुरंग भेटला त्याला काय मागाल? त्याला काय मागायचं? आता एवढं वारी हे जे दान देव दे ग देवा तुझा इसर न व्हावा, त्याचा इसर नाही पाहिजे. बाकी काहीच नाही. आणि ह्या वाऱ्या अशाच घडो. तर तुमच्या आयुष्यामध्ये वारीमुळे काय बदल झाला? तुमच्या आयुष्यामध्ये वारीमुळे काय बदल झाला किंवा काय जाणवलं? अहो वारी केली की नवा जन्म होतो माणसाचा प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी. हां अरे आता तुम्ही 20 वर्षापासून वारी करताय, हां तर आता तुम्हाला काय वेळ पण जाणवते वारीमध्ये, जेव्हा सुरुवातीला वारी होते आणि आता वारी, हां. काय बदलले वारीमध्ये वाटते तुम्हाला? अहो बदल म्हणजे सुख सोहळा कुठंच नाही ना. हा स्वर्गात बी नाही खाली बी नाही. आधी वारी कशी व्हायची, आता वारी कशी होते? हां अहो याच्यात काही दुःखच वाटत नाही, सुखच वाटत नाही, समाधानच वाटते. आठवत नाही घरची? आठवत नाही? काय नाही 60 वर्षाचे झाल्याच्या नंतर कशाची आठवण नाही येत. येत नाही. हां